पुढची बातमी बघूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मातांची धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे। 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण सध्या चर्चेत आहे। एका सामाजिक संस्थेने ही सगळी धक्कादायक माहिती समोर आणली आणि यानंतर या सगळ्या प्रकरणाची वेगाने चौकशी देखील सुरू झाली आहे। त्यातच आता जिल्ह्यामध्ये आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली आढळल्या, त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली। महानगरपालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सोलापूर पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आहे। 34 अल्पवयीन मातांच्या या सगळ्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। यासाठी महानगरपालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन करण्यात आली। या पथकाकडून सर्व प्रसूतिगृहामधील वर्षभरामध्ये झालेल्या बाळंतपणाची फेर तपासणी सुरू आहे। त्यामुळे डॉक्टरांनी सावध पवित्रा घेत आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुलींची माहिती दिली आहे। दुसरीकडे 24 आणि 25 एप्रिलला होणारे 2 बालविवाह रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आलं। सोलापूरमधल्या बाळे परिसरामध्ये 13 वर्षीय मुलीचं साखरपुड्याच्या दरम्यानच लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता आणि हा प्रयत्न रोखण्यात आलाय। तर पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आणि तात्काळ कुटुंबाला सांगून हा विवाह रोखण्यात आलाय। नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे। तसं असेल तर कारवाई केली पाहिजे। अशा कुणाला बेर करता कामा नये। त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्ताने मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल। अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सोलापूरमध्ये 38 अल्पवयीन मातांचं प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी बालहक्क आयोग राज्य सरकारला एक महत्त्वाची शिफारस करणार आहे। लग्नपत्रिकेवरती वर आणि वधूची जन्मतारीख बंधनकारक करा अशी शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे। बालहक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिली। दरम्यान राज्य सरकारने हा निर्णय घेतला तरी देखील केवळ लग्नपत्रिकेवरती जन्मतारीख टाकून बालविवाह रोखले जातील का असाही प्रश्न आहे। अनेक वेळेला या तारखा चुकीच्या देखील टाकल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्या फेर तपासणीचा मुद्दा देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपलं वय जाहीर करणं हे अनेकांना अयोग्य वाटतं, त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतर त्याला विरोध होण्याची देखील शक्यता आहे। राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।